ओके, गुड मॉर्निंग. आपण आता 7 नंबरचा टाईप बघणार आहोत, डेसिमल टू बायनरी. डेसिमल टू बायनरीमध्ये बघा, आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे 377 10 आहे आणि आपल्याला 2ने डिवाइड करायचं आहे. इथं जे 2 आहे ना त्याने इथे डिवाइड करायचं आहे. मी सॅम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे 377ला 2ने भाग घालायचा आहे. 2 एक्के 2, बाकी 1 राहिली, 17 झाले तयार. 2 8 16, 1 राहिला, 17 झाले. 2 8 16, 16 म्हणजे 17 झाले ना, बाकी 1 राहिला इथं लिहिला. असं रिपीट करत जायचं जोपर्यंत हे 0 होत नाही तोपर्यंत, किंवा 2ने भाग जायत नाही तोपर्यंत. परत 2ने भाग आलो या दोन्हीसाठी. 2 9 18, 2 चौक 8, बाकी 0 राहिली, 0 लिहिली इथं. परत 2 आला. आता 2ने परत या 94ला भाग घालायचा आहे. 2 चौक 8, बाकी 1 राहिली. 2 7 14, बाकी 0 राहिली. रिपीट सेम 2. 2 2 4, 2 3 6, 6 म्हटलं तर बाकी 1 राहिली, पुढे लिहायची. नेक्स्ट 2 एक्के 2, 2 एक्के 2, बाकी 1 राहिली, पुढे लिहिली. नेक्स्ट 2 पंचे 10, 2 पंचे 10 म्हणजे 1 राहिला, पुढे जाईल. 2 2 4, बाकी 1 राहील. 2 एक्के 2 झालं, बाकी 0. स्टॉप. जोपर्यंत त्याला 2ने भाग जात नाही तोपर्यंत आपण ते एक्झाम्पल सॉल्व करत जायचं. इथपर्यंत आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे. लिहिण्याचे जे मेथड आहे, हे बायनरी नंबर इकडून स्टार्ट करायचे आणि वरती जायचं. बघा म्हणजे कसे येतील. पहिला इथून स्टार्ट करायचं, म्हणजे नंबर इथं लिहितो मी. पहिला हा लिहायचा 1 0 1 2 3 4, 1 2 3 4, 0 0 आणि 1. हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल, डेसिमल टू बायनरी. मी सेकंड एक्झाम्पल घेतोय. ओके, इथं कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. जर वरती एक्झाम्पलकडे लक्ष नसेल, कुणाचं समजलं नसेल, तर पुन्हा एकदा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतोय. चला मी स्टार्ट करतोय. नंबर काय आहे तो 98. किती भाग करायचा आहे? 2. 2च का? कारण बायनरीमध्ये विचारले तर 2 आहे म्हणून इथं 2 घेतला. चला 2 चौक 8, 1 राहिला. 2 9 18 म्हणजे हाच्या 1 राहिला. 18 भाकर पूर्ण गेलेला आहे. भाकर पूर्ण गेल्यामुळे बाकी इथं काय राहिली? 0 राहिली. 2 घेतो. 2 2 4, ओके. 2 चौक 8, बाकी 1 राहिली. 2 घेतो. 2 एक्के 2, बरोबर. 2 2 4, बाकी 0. 2 सक्क 12, बाकी 0. 2 3 6, बाकी 0. 2 एक्के 2, बाकी 1. झालेलं आहे. 1ला भाग जातो? नाही जात. झालं आन्सर तुमचं. हे इथून स्टार्ट करायचं आणि वरती जायचं. म्हणजे याचा आन्सर काय लिहितो मी? आन्सर 1 1 1 2 3, 1 2 3 आणि 1 आणि 0. तर सगळ्यांना डेसिमल टू बायनरीचं एक्झाम्पल 100% समजलं असणार आहे. ओके, आता ह्याला दुसरा एक पर्याय मी तुम्हाला देतोय की हे जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला दुसऱ्या मेथडने एक सिंपल सॉल्व करायचा आहे. ती मेथड तुम्हाला मी इथं सांगतोय. एकाच लाईनमध्ये त्याचा आन्सर मिळून जातं. मी दाखवतो इथं, मार्जिनमध्ये दाखवतो. समजा डेसिमल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हेच एक्झाम्पल आपण घेऊ. डेसिमल नंबर दिलेला आहे, त्याचं तुम्हाला बायनरी करायचं आहे. मग डेसिमल आणि बायनरी नंबर करायचा असेल तर बघा, एक 1 2 4 8चा फॉर्मॅट मी जस्ट तुम्हाला सांगितलेला आहे. तो फॉर्मॅट मी इथं लिहितो मार्जिनमध्ये. 1 दुप्पट करत जायचं आहे. 2 4 8, 8चे दुप्पट 16, 16चे दुप्पट 32, 32चे दुप्पट 64, 64चे दुप्पट 128, 128चे दुप्पट 256. कुठपर्यंत करत जायचं आहे? हे थांबत नाही जोपर्यंत आपल्याला
हे जे अंक आहेत ना 1 2 4 8 फॉर्मॅट, ह्या अंकांच्या खाली आपल्याला 1 1 1 0 असं लिहायचे आणि त्यांची बेरीज 377 आली पाहिजे. 377 येण्यासाठी कोणत्या अंकाच्या खाली 1 लिहायचं, कोणत्या अंकाच्या खाली 1 नाही लिहायचं हे आपण डिसाईड करायचं आहे. ओके, हे हवं तर मी हे बंद करून ठेवतो आणि हे आन्सर आणि हे आन्सर आपण मॅच करूया. ठीक आहे, आपल्याला आन्सर किती पाहिजे, चला मी पहिलेच एक्झाम्पल घेतो 377चं. फर्स्ट 377. ठीक आहे, हे आन्सर मी पॅक करून ठेवतो. चला पहिला पेन्सिलने लिहू, आपल्याला चुकत असेल असं वाटत असेल तर. 377 कॅल्सी घ्या, कॅल्सी घेऊन बेरीज करून सांगू शकता पाहिजे तर 377 म्हणजे 256 मध्ये 128 जर मिळवले, मी रफमध्ये दाखवते तुम्हाला इथं. किती आहे 256. चला मी एक रफ वर्क करतो थोडं इथं. ॲडिशन मला माहीत नाही त्याची किती येणार आहे ते. चला इथं आपण बघू. ठीक आहे, हे आन्सर मी पॅक केलेलं आहे. आन्सर किती पाहिजे 377. मग 377 साठी बघू. $256 अधिक 128, 8 आणि 7 14, हाचेला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, किती आलं 384 आलं. म्हणजे 256 मध्ये 128 जर मिळवले तर 384 येते आणि आपल्याला आन्सर पाहिजे 377. म्हणजे 128 इथे घेऊन चालणार नाही, 128ला मी 0 इथे करून टाकतो. काय उपयोगच नाही, कारण बेरीज त्याची जास्त जाते. मग 256 मध्ये मी काय करतो 64 ॲड करतो. 6 4 10, हाचेला 1, 6 5 11 आणि 1 12, हाचेला 1, किती आलं 320 आलं. ओके डन. म्हणजे 256ला एक घ्यावं लागेल, 64ला एक घ्यावं लागेल. ही दोघांची बेरीज येते 320, पण अजून आपल्याला 377 पाहिजे. मी इथं 320 अधिक 32 घेऊ. 2 5 3 352 झाले. ओके, म्हणजे 32 घेतला अधिक 16 घेऊ. 6 आणि 2 8, 5 आणि 1 6, 368. चला 16 एक घेतला म्हणजे इथं मला मिळालं 368 अधिक 32 घेतला, 16 घेतला. मी सर्कल केलेले आहेत. 32 16 नंतर 8ला घेतो. 68 आणि 8 76, बरोबर. किती आलं 376 आलं. कितीला घेतलं 8ला घेतलं. आता आपल्याला फक्त एक पाहिजे आन्सर 377 आहे. मग आपण डायरेक्ट काय घेऊन चालणार, एक घ्यावं लागणार. 1 म्हणजे किती आलं 377. आता कोणकोणते अंक ॲड केलेत ते आपण बघायचं आहे. पहिला अंक 256 128 घेतला 384 आला. हे येणार नाही, आन्सर वाढतं. मी काय केलं 256 मध्ये 64 ॲड केले 320 झालं. मग 256च्या इथं 1 लिहिणार, 64च्या इथं 1 लिहिणार. हे 2 झाले, 256 1 आणि 64 1. नेक्स्ट यांची बेरीज किती आली 320. 320 मध्ये 32 ॲड केलं बघा. 32 ॲड करून किती आलं 352 आलं. 32च्या खाली 1 आला. 352 मध्ये 16 ॲड केलं 368 आला. 16च्या ठिकाणी 1 येणार. 368 मध्ये इथं वरती घेतलं 8 ॲड केलं 376 आलं आणि 376 मध्ये 1 टाकला 377. 1 म्हणजे हा झालं. मग जिथं 1 नाही तिथं 0 टाका. 0 0 0 हे आन्सर आणि हे डिवाइड केलेले आन्सर आपण मॅच करूया. फक्त येते का सेम. ओके, बघायचं आहे 1 0 2 2 बीट बघू. 1 0 1 2 3 4 4 टाइम 1 आले. 1 2 3 4 आले. 0 0 1 0 0 1. लक्षात आलं. ही सुद्धा मेथड आहे आपण डेसिमलचं बायनरी करण्यासाठी. तुम्हाला अनेक सॅम्पल हवा असेल एक्झाम्पल तर इथं 98 आहे ना एक्झाम्पल. आपण 98 बघू. हे बघू नका, हे मी बंद करून ठेवतो म्हणजे इथं तुम्हाला सांगता येईल मला. 1 to 4 8चा फॉर्मॅट लिहितो इथं. 1 2 4 8 8 2 16 16 2 32 32 2 64. हे हिंट आहे, ट्रिक आहे.
हिंट म्हणू शकता तुम्ही त्याला, म्हणजे एक शॉर्टमध्ये आन्सर लक्षात राहण्यासाठी ते करू शकता. ओके, आता 64 आणि 32ची बेरीज करा. किती येते बघा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, म्हणजे 96 बेरीज येते. ओके, म्हणजे 98पेक्षा कमी येते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथेच आन्सर मिळून जाईल. 64च्या ठिकाणी 1 लिहितो, 32च्या ठिकाणी 1 लिहितो. ह्या दोघांची बेरीज केली तर 96 येते. आपल्याला पाहिजे 98, राहिला फक्त 2. 2च्या खाली 1 लिहा, झालं. 64 आणि 32 96, 97 98, बेरीज झाली 98, राहिलेले सगळे 0. किती सिंपल आहे. हे आन्सर आणि हे आन्सर चेक करू बघा. 11 3 टाइम 0 1 0, ही झाली ट्रिक. कोणता टाईप झाला हा. डेसिमलचा बायनरी. ओके, आपण आता नेक्स्ट टाईप स्टार्ट करू. सेम डेसिमलचं काय येईल आता. ऑक्टल येईल. डेसिमल टू ऑक्टल. सेम मगाशी इथं 2 होता, आता इथं 8 आलेला आहे. म्हणजे डिवायडेशनचीच प्रोसेस करायची आहे, भागाकारचीच प्रोसेस करायची आहे. भागकारला आला 468. भागकार कशाने करायचा आहे. 8ने करायचा आहे, कारण इथं 8 आलेला आहे. रेग्युलर भागकार करू शकता तुम्ही. 4ला भाग जात नाही म्हणजे 46ला घालवायला पाहिजे. 8 संग 48 येत नाही. 8 45, म्हणजे इथे किती आलं रे. 5 आले. बाकी किती राहिली. 40 म्हणजे 6 बाकी राहिली. 6 बाकी म्हणजे किती आला. 68 आला. आता 8ने भागकार करा. 8 45, 8 संग 48, 8 7 56, 88 64, 88 64. ओके, 64 आणि 68 किती आले. 4, बाकी 4 राहिले. 88 64, म्हणजे हा किती आला इथं. 68 मायनस 64 इक्वल टू 4, म्हणून तो इथं मी 4 लिहिला. ओके, इथं याच्यासाठी. आता याला परत 8ने भाग आला. 5ला नाही भाग जात. 8 संग 48, 8 7 56, म्हणजे अंक किती आला इथं तुमचा. 58 मायनस 56, बाकी 2 आले. इथं आला 2. झालं. 7ला भाग जातो का. नाही जात, म्हणजे आन्सर इथे संपलं तुमचं. तुम्ही फायनल या मेथडने याचा आन्सर लिहिणार आहात. आन्सर काय मिळालं त्याचं. 7 2 4. नंबर इथे लिहिला ऑक्टल. डाव्या साईडला आहे 468. लक्षात येत आहे. चला मी नेक्स्ट एक्झाम्पल बघतो. थोडंसं मोठं एक्झाम्पल घेतलं, लेंदी एक्झाम्पल घेतलेलं आहे. 35 76. 35 76. चला मी इथे कितीनं मल्टिप्लाय डिवाइड करतो. 8नं. सिंपल आहे. 8ने भागकार करत जायचं आहे. 8ला 3ने भाग जातो का नाही जात, म्हणजे 35 घ्यावं लागणार. 8 चोक 32. 35 मधनं 32 गेले 3 हातच्या इथं लिहिला. 37 झाले. सेम 8 चोक 32. 37 मधनं 35 गेले, राहिले 32 गेले, राहिले 5. इथं लिहिलं. 8 7 56. लक्षात येते काय केलं. 35ला भागाला 8 चोक 32 झाले. 35 मधनं 32 गेले, 3 हातच्या 3 वर गेला. 37 झाले. 8 चोक 32, 37 मायनस 32, 5 राहिले. 8 7 56. पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेल्यामुळे बाकी राहिले 0. नेक्स्ट 8. परत एक लाईन सोडून आपण सॉल्व करू. याच्यानंतर 4ला भाग जात नाही. 8 45. बाकी किती आले इथं. 4 आले. 8 45. 8 संग 48 होते आणि इथे 47, त्यामुळं 8 संग 48 6 येणार नाही. 8 45. मग इथं आहे किती 47. 47 मायनस 40, आन्सर किती आलं 7 बाकी, त्यामुळे इथे बाकी 7 आले. नेक्स्ट 8. 5ला भाग जात नाही. 8 7 56, म्हणजे 56 येतं. 8 संग 48, म्हणजे 55 मायनस 48, 7 आलं. झालं. 6ला 8ने भाग जातो नाही जात. झाला आन्सर तुमचा.
फायनल आन्सर 777. 8 इकडे आला 35 76. लक्षात येतं एक्झाम्पल डेसिमल टू ऑक्टल. नेक्स्ट बघू आपण सेम हेक्साडेसिमल टू डेसिमल टू हेक्साडेसिमल. सिमिलरली आहे त्याच्यामुळे मी पटपट घेतोय. त्या फॉर्मॅटमध्ये सगळे एक्झाम्पल आहेत. इथं फक्त बायनरीमध्ये 2 डिवाइड केलं होतं. हे लास्टला मी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवतो. 352 किती अंक आला 16. ओके 3ला तर भाग जाणार नाही, 35ला भाग घालावा लागेल. 16 दोन्ही 32 ना, इथं लिहितो मी 2. 16 दोन्ही 32. 35 मधनं 32 गेले, राहिले 3 बरोबर, म्हणजे 32 झाले. 16 दोन्ही 32, बाकी 0, पूर्ण भाग गेला त्याला. पर 16 16 एक्के 16, 22 मधनं 16 गेले, राहिले 6. झालं आन्सर. किती मिळालं 160. लक्षात येत आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल जरासं लेंदी घेतलेलं एक्झाम्पल बघू, ट्राय करू आपण. 78 79 5. कॅल्सी असेल तर बाकी किती राहतं काय राहतं तुम्हाला पटकन समजून येईल. प्रयत्न करू आपण. 16. ओके मग कॅल्क्युलेटरला हा पोर्शन वापरतो. आता 78 आहे, 78ला 16ने भाग घालवायचा आहे. इथे लिहितो बघा 78 भागिले 16. 16 चौक 64, 16 85 म्हणजे 78 वजा 64 किती आले. 8 मधनं 4 गेले, राहिले 4, आणि 7नं 6 गेले, राहिले 1. 14 राहिले ना. कितीने भाग गेला 4ने भाग गेला, म्हणजे ह्या दोन्हीसाठी, पहिल्या दोन्हीसाठी. ह्या दोन्हीसाठी बरोबर 4ने भाग गेला. मी तर एक जागा सोडून लिहितो 4. बाकी किती राहिली 14 राहिली, म्हणजे 7च्या पुढं 14. आता बाकी 14 आणि हा 7 म्हणजे 147 झाले. 147 भागिले 16. 16 85, 16 सक 96, 16 90 आपण करून बघू. 16 10 160 आले. 160 म्हणजे 16 90 बघूया किती येतात. 160 वजा 16 4 144. 16 90 144. मग 147 वजा 144 3 राहिले, म्हणजे नेक्स्ट 147ला 16ने भागाकार केला. 16 90 144. 147 मधून 44 गेले, राहिले 3. पुढचा हातच्या झाले किती 39. 3 आणि हा 9. 39 वजा 39ला 16 दोन्ही 32, 32. 7 राहिले, बाकी राहिले 7. 75 आले. 75. 16 चौक 64, 16 85 नाही, 16 चौक 64. 64 गेले, 5 मधनं 4 गेला, 1 राहिला, बाकी राहिले 11, म्हणजे बाकी इथे राहिले 11. लक्षात येत आहे. सिम्पल आहे. थोडंसं एक्झाम्पल लेंदी घेतल्यामुळे थोडंसं तुम्हाला क्रिटिकल वाटत असेल. नेक्स्ट घेतो 16. कमी येईल आता ते. 16 त्रिक 48 म्हणजे डायरेक्ट 3ने भाग गेला बघा. 16 त्रिक 48 कोणासाठी, ह्या दोघांच्यासाठी 49 साठी. 16 2 32, 16 त्रिक 48. 1 राहिला, 1 वरती गेला हातच्या. हा 1 आणि 2 म्हणजे 12 झाले. 12ला तर 16ने भाग जाणार नाही, म्हणजे मी तिन्ही अंक घ्यायला पाहिजेत. 124. 124 भागिले 16. 16 85, 16 सक 96, 16 8 आपण बघूया. 16 गुणिले 8, 16 गुणिले 8, 8 संग 24 हा चलेला 1, 8 1
2 आले, 8 एके 8 2 10, 16 16 96, नाही 8 संग 48, हा चला आले 4, 8 एके 8 4 12, 128 येतं. 16 8 128 येतं. आपला आन्सर आहे 124, म्हणजे 16 गुणिले 7 करावे लागेल. 7 सकम 42, हा चला आले 4, 7 एके 7 4 11, 112, म्हणजे 7 म्हणजे 124 वजा 112, 12 राहिले. नेक्स्ट 16, 16 दुनी 32, 37 वजा 32 राहिले 5. झालं आन्सर. पहिलंच कॅल्क्युलेशन थोडंसं क्रिटिकल होतं. 3 स्टेपमध्ये आन्सर मिळालेलं आहे. फायनल आन्सर तुम्ही इथं लिहू शकता. 2 5 12 11. पण हेक्साडेसिमल लिहित असताना डबल अंक लिहायचे नसतात. 12ला 11ला तुम्ही काय लिहिणार आहात? बी. 12ला लिहिणार आहात सी. म्हणजे ते आन्सर फायनल झालं तुमचं 25CB. आलं लक्षात? एक्झाम्पल सिंपल आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. हे एक्झाम्पल तुम्ही सेपरेट वहीमध्ये लिहून हे बाकी एवढे येते का, हातच्या इतकं जातो का, हे बरोबर आहे का, एकदा क्रॉस चेक करा. जर याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही पर्सनली मला तो मेसेज टाकला तरी चालतो. ठीक आहे. तर टोटल 9 कन्वर्जन आपण बघितलेले आहेत. राहिलेले कन्वर्जन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.